नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. प्रपंचात असलेल्या प्रत्येक माणसाला झालेल्या गोष्टींचा शोक असतो, तर भविष्यात काय होणार याची चिंता असते. या शोकामुळे व चिंतेमुळे त्याला कायमच दुःख प्राप्त होते. म्हणून समर्थांनी मनाला सांगितले आहे की शोक आणि चिंता करून तू दुःखात राहू नकोस, कारण भूतकाळावर वा भविष्यकाळावर आपली सत्ता नाही. गतम न शोचम असं म्हटलेलं आहे. जे झाले ते झाले, म्हणूनच आपण झाले गेले गंगेला मिळाले असे म्हणतो. जे घडून गेले त्याचा शोक करणे बरे नव्हे. सांडलेल्या किंवा उतू गेलेल्या दुधावर उगीच चर्चा करून किंवा दुःख करून ते दूध थोडेच परत येणार आहे. परंतु बरेच जण आपल्या गतवैभवाला किंवा मागील काळाला कवटाळीत बसतात व दुःख करीत बसतात. जसं घडून गेलेल्याचा शोक नको, तसं उद्याचीही चिंता नको. जे काही घडायचे ते घडणारच आहे, आपण त्याची चिंता करू नये. महत्त्वाचे म्हणजे वर्तमान काळ. हा काळ आपला असतो व तो खऱ्या अर्थाने जगणे आपल्या हातात असते. हा वर्तमान काळ कसा जगावा यासाठी समर्थ मार्गदर्शन करीत आहेत की देहबुद्धीचा त्याग करावा, म्हणजे देहापासून उत्पन्न होणारे जे विकार आहेत किंवा दुःख आहेत त्याकडे दुर्लक्ष करावे, कारण देहच मुळात नाशवंत आहे. याचा अर्थ पाय दुखतो, गुडघे दुखावले तर त्यावर उपाय करू नका असे नाही, परंतु त्याला कवटाळीत बसू नका व जणू काही आपण विदेही झालो आहोत असे समजून मुक्तीचा आनंद भोगीत जा असे समर्थ आपल्याला सांगतात. तुकाराम महाराजही आपल्याला सांगतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. याचाही अर्थ तोच आहे. तुकाराम महाराजांनी देखील त्यांच्यावर आलेल्या प्रत्येक दुःखाचे त्यांनी सुखात रूपांतर केले आहे व बरं झालं देवा असे म्हटले आहे. हे जर आपल्याला साध्य झाले तर आपले मन स्थिर होऊन विवेकबुद्धीने आपण विदेहीपणाकडे निश्चित वाटचाल करू शकतो. असे विदेहीपण संत ज्ञानेश्वरांनी मिळवले होते. म्हणूनच तर त्यांनी आपल्या पाठीवर मांडे भाजले व रेड्याच्या पाठीवर मारलेल्या फटक्यांचे वळ ज्ञानेश्वरांच्या पाठीवर उमटले. हेच ते विदेहीपण. देहात असूनही देहापासून अलिप्त असते. साऱ्या दुःखाचे मूळ हा देह आहे. उत्तम जेवण हवे असते ते देहाला, चांगले कपडे हवे असतात ते देहाला, बसायला गाडी हवी असते तीही देहासाठीच. मनुष्य संपूर्ण आयुष्यभर संसारात राहून देहाकडेच लक्ष पुरवतो व नेमके तेच त्याचे चुकते. त्यासाठी देहबुद्धीचा त्याग केला पाहिजे असे समर्थ सांगतात व त्यासाठी आपल्याला आधार घ्यायला सांगतात, तो विवेकाचा. विवेके देहेबुद्धी सोडून द्यावी असं समर्थ सांगतात. सुखदुःखांवर मात करणे म्हणजे विवेक अंगीकारणे होय. याच विवेकाच्या सहाय्याने आपण देहबुद्धी सोडून द्यावी व स्वतःला विदेही समजावे. विदेही म्हणजेच देहात असूनही देहापासून अलिप्त असणे. देहाच्या सुखदुःखात न अडकणे म्हणजे विदेहीपण. एकदा का आपण देहबुद्धी टाकून दिली म्हणजे आपोआपच आपल्याला विदेहीपण येईल व आपणही विदेही मुक्ती भोगू शकू. यासाठी विवेकाच्या सहाय्याने सुखदुःखे सोडून दिली पाहिजेत हा संदेश समर्थ आपल्याला देत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.